हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 43. याच्या हातापाया पडे तव वंद्यत्वे पुढे न मंडे, न पडेची हा भिडे भेदाचिया. अर्थात सद्गुरूच्या पाया पडू लागल्यावर सद्गुरू त्याचे वंदनीयत्व झाकून घेतो, कारण त्याच्याकडे द्वैतभाव मुळीच नसतो. साधकाला सद्गुरूकडून आत्मज्ञान प्राप्त झालेले असते. साधकाला सद्गुरूबद्दल नितांत आदर असतो. यामुळे साधक सद्गुरूच्या पाया पडून वंदन करून आपला आदर व्यक्त करू लागतो. अशा वेळी आत्मज्ञानी साक्षात्कारी असलेला हा सद्गुरू त्यापासून दूर होतो, कारण त्याने प्रत्येकामधील आत्मा ओळखलेला असतो. यामुळे आत्मस्वरूप असलेला साधक जेव्हा त्याच्या पाया पडू लागतो, त्याला वंदन करू लागतो, त्याला नमस्कार करू लागतो, तेव्हा तो स्वीकारायची त्याला भीड येते, तो संकोचतो. तथापि साधक ऐकत नाही, तो आदरामुळे पाया पडतोच. मग अशा वेळी सद्गुरू ते पाया पडणे, ते वंदन करणे, ते नमस्कार करणे आत्म्याच्या वतीने स्वीकारून ते आत्म्याकडे पोहोचवितो. याचा अर्थ सद्गुरू जाणतो की हे पाया पडणे, वंदन करणे, नमस्कार करणे हे त्या आत्म्यासाठी, आत्म्याला आहे. या योगे सद्गुरू यापासून दूर राहतो, त्याच्यात अहंकार निर्माण होत नाही. अशा प्रकारे अद्वैत जाणलेला सद्गुरू द्वैतभावापासून दूर राहतो. शिष्य आणि सद्गुरू यामध्ये तो द्वैतभाव येऊ देत नाही. याद्वारे साधक शिष्य यांच्यापुढे स्वतःच्या आचरणाने तो एक उत्तम आदर्श ठेवतो, उदाहरण घालून देतो. आताच्या तथाकथित गुरु सद्गुरू यांनी यापासून काही घ्यायचा झाल्यास बोध घ्यावा, कारण हे तथाकथित गुरु सद्गुरू मोठ्या तोऱ्यात नमस्कार करवून घेत असतात, शिष्टपणे आशीर्वाद देत असतात, स्वतःला उच्च समजून अहंकाराचे प्रदर्शन करत असतात. ओवी क्रमांक 44. आपणाप्रती रवी उदो न करी जेवी, हा वंद्य नव्हे तेवी वंदनासी. अर्थात सूर्य स्वतःचा प्रकाश सिद्ध करण्यासाठी उगवत नाही, त्याला त्याची गरज नाही. याचप्रमाणे स्वतःला सिद्ध करण्यासाठी सद्गुरू वंद्य नाही, सद्गुरूला वंदनाची गरज नाही. सूर्य स्वतः कायम स्वयंप्रकाशितच आहे. याशिवाय अन्य प्रकारे सूर्य व्यक्त होऊच शकत नाही. सूर्य असे म्हटले की प्रकाश हे एवढे एकच समीकरण समोर येते. यामुळे सूर्य त्याच्या प्रकाशाचे प्रदर्शन करण्यासाठी येथे उगवत नाही. त्याला त्याच्या प्रकाशाचा तोरा मिरवायचा नसतो, त्याला याची गरजही नाही. तो उगवतो आणि त्यामुळे या भूतलावर सृजनात्मक असंख्य गोष्टी घडतात, याची त्या सूर्याला साधी कल्पनाही नाही. याचप्रमाणे कोणी पाया पडावे, वंदन करावे, नमस्कार करावा यासाठी सद्गुरू आत्मज्ञान प्रदान करत नाही. त्याचा स्वभावच आत्मज्ञान प्रदान करणे हा आहे. सहज बोल तरी अध्यात्म प्रवचन, सहजाचरण तरी योगाचरण, सहजावस्था तरी आत्मावस्था अशी त्याची स्थिती असते. यापासून कोणी ज्ञान ग्रहण केले, कोणी नाही केले तरी सद्गुरूला काहीही फरक होत नाही. तो कोठेही जाहिरात करत नाही, तो त्याचे ज्ञान प्रदान करण्याचे काम करत असतो. ज्याला पाहिजे त्याने त्याच्याकडे जावे आणि ज्ञानामृतात न्हाऊन घ्यावे. ओवी क्रमांक 45. का समोरपणे आपुले न लाहिजे काही केले, तैसे वंद्यत्व घातले हिरोनी येणे. अर्थात आपण आपल्याला सत्यत्वाने समोर आणू शकत नाही, याचप्रमाणे सद्गुरू आपले वंद्यत्व समोर येऊ देत नाही. आपण काहीही केले, कितीही खटपटी लटपटी केल्या
तरीही आपण आपल्या स्वतःला आपल्या समोर आणू शकत नाही. एखादी गोष्ट वस्तू आपण आपल्यासमोर आणू शकतो, तसे आपण आपल्या स्वतःला आपल्यासमोर सत्यार्थाने उभे करू शकत नाही. येथे काही गोष्टी पाहायच्या आहेत. 1. जरी आपण आरशासमोर उभे राहिलो तरीही आरशात आपले प्रतिबिंब दिसते. ते मिथ्या असते, सत्य नसते. कारण सत्य वस्तू जी अंशात्मा ती आरसा दाखवू शकत नाही. 2. आपण कल्पना करून एखादा विचार आपल्या मनःपटलावर आणतो, तसे आपण कल्पना करून आपल्याला आपल्यासमोर उभे करू शकतो. तथापि ती कल्पना आहे, त्यात तथ्य नाही. 3. सद्गुरू आणि शिष्य हे समसमान आहेत. ते दोघेही एकाच आत्मतत्वाची अभिव्यक्ती आहेत. देह दिसायला भिन्न आहेत. ती माया आहे. ते सत्यार्थाने ग्राह्य धरता येत नाही. 4. यामुळे जेव्हा शिष्य सद्गुरूसमोर उभा असतो तेव्हा तो देह या अभिव्यक्तीत उभा असतो. ती माया आहे. तो भ्रम आहे. ते सत्य नाही. आध्यात्मिकदृष्ट्या आरशात प्रतिबिंब पाहावे तसेच ते आहे. 5. यामुळे सद्गुरू शिष्याकडून वंदन करून घेत नाही. 6. याचा अर्थ सद्गुरू शिष्याला परिपूर्ण ज्ञान प्रदान करतो. त्यात कोठेही जराही काहीही गौणत्व शिल्लक ठेवत नाही. 7. आपला शिष्य आपल्या स्वतःप्रमाणेच तयार व्हावा अशीच सद्गुरूची प्रामाणिक इच्छा असते. यासाठी तो झटत असतो. 8. शिष्य शिक्षण घेतल्यावर स्वतः प्रगत झाला आणि तो त्याच्या सद्गुरूपेक्षा जास्त प्रवीण झाला तर सर्वात जास्त आनंद सद्गुरूला होतो. कारण शिष्य प्रवीण झाल्याची तीच खरी कसोटी असते. सद्गुरूच्या छापाचा शिष्य होणे हे सद्गुरूलाच कमीपणाचे असते. 9. हे असे झाले तरच जगतात प्रगती होऊ शकते. यामधूनच उत्क्रांती शक्य आहे. मागील पानावरून पुढे सुरू राहणे यापेक्षा नवनिर्मिती होणे हे केव्हाही श्रेयस्कर आहे. 10. उदाहरणार्थ गवई शिष्याला गाणे शिकवितो. त्यावेळी शिष्य त्या गवयाप्रमाणे गाणे गात असतो. त्याची छाप त्याच्यावर असते. तथापि हळूहळू शिष्य स्वतःची बुद्धी वापरून गाणे गाऊ लागतो. त्यात त्याच्या गुरूचा ठसा उमटतो. तथापि ती नक्कल नसते. ते शिष्याचे स्वतःचे स्वतंत्र गाणे असते. याचा सद्गुरूला विशेष आनंद असतो की आता शिष्य तयार झाला. याला गाण्याच्या दुनियेत उस्ताद असे म्हणतात. याचा अर्थ आता हा शिष्यही गाणे प्रदान करायला योग्य झाला. तोही सद्गुरू झाला. असा हा सद्गुरूचा महिमा आहे. हरिओम.